दिन चिरायु हो, भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायु हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले। 26 जानेवारी 1950 रोजी देशात संविधानाचा अंमल सुरू झाला। आपल्या वारकरी संतांचा विचार आपल्याला संविधानात आलेला दिसतो। संत तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रमा अमंगळ। आणि आपले संविधान सुद्धा कोणत्याही प्रकारचा भेदभाव चुकीचा आहे असे सांगतो। ज्ञानेश्वर माऊली पसायदानामध्ये म्हणतात, जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात। आणि आपले भारतीय संविधान सुद्धा प्रत्येक माणसाच्या गरजा पूर्ण व्हायला पाहिजेत असे सांगतो। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ईश्वराला वरदान मागतात की या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरची असा दे। हे सर्व धर्म संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे। आणि आपले संविधान सुद्धा सर्वांना मिळून मिसळून एकतेने राहण्याचा संदेश देतो। यासोबतच रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका अशी आज्ञा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची कल्याणकारी राज्याची धोरणं, यासोबतच छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे धोरण, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्त्री पुरुष समानतेचे आणि बहुजन उद्धाराचे धोरण आपल्याला संविधानात आलेले दिसते। आपली संत परंपरा शिव फुले शाहू आंबेडकर विचारधाराच आपल्या संविधानात आली आहे। संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद पाहिजे असे संविधान म्हणतं। म्हणून या मागण्या घेऊन माजी आमदार व बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय राहुल भाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली निघालेली आहे ही संविधान जागर यात्रा। याच्यामध्ये तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी व्हा। आम्हाला रोजगार मिळालाच पाहिजे, आज संविधान जागर यात्रा घेऊन आम्ही गावागावात निघालेलो आहे। शाहू फुले आंबेडकरांचे विचार, संतांचे विचार यावर आधारित या देशाची घटना तयार झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं रयतेचं राज्य, रामराज्य, हे सगळं विचार त्या संविधानामध्ये आलेले आहेत। आणि आज दुर्दैवाने हे जे संविधान आहे, जी लोकशाही आहे, ही लोकशाहीच अडचणीत आलेली आहे। असं असताना कुठेतरी या लोकशाहीच्या संदर्भात जागृती झाली पाहिजे। आमच्या घटना जी आहे त्या घटनेच्या संदर्भातली जागृती झाली पाहिजे आणि या लोकांमध्ये लोकशाहीची समज जी आहे ती निर्माण झाली पाहिजे। आणि त्यासाठी संविधान जागर यात्रा चिखली मतदारसंघामध्ये 26 जानेवारी पासून सुरू झालेली आहे। काल उद्घाटन झालं, आजचा पहिला दिवस आणि आम्ही आज जवळपास 10-12 गावामध्ये फिरणार आहे आणि अशाच पद्धतीनं जवळपास 102 गावांमध्ये ही जागर यात्रा जाणार आहे। देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी आणि देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी रक्त सांडण्याची तयारी असणारे जे आहेत असे युवक, महिला, पुरुष यांच्या शाखाचं गठन गावागावामध्ये आम्ही करत आहोत आणि त्या पद्धतीनं ही मंडळी देशाच्या लोकशाहीचं आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी तयार होत आहेत। मोदी सरकार देशाच्या संवैधानिक जे काही संस्था आहेत त्या सगळ्या संस्था उद्ध्वस्त करत आहेत। पण 150 वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीतून बाहेर यायला लागले। पुन्हा गुलामगिरीत हा देश जाणार नाही, या देशातली जनता जाऊ देणार नाही आणि ती जागरूकता आम्ही निर्माण करत आहोत। गावागावामध्ये संविधानाची पालखी आणि लोकशाहीची मशाल घेऊन आम्ही जात आहोत। ही मशाल लोकांच्या मनामधले जे स्पंदन आहे, जीव त्यामध्ये ऊर्जा निर्माण करेल आणि देशाच्या लोकशाहीसाठी लढणारे सैनिक निश्चित निर्माण होतील। देशाची लोकशाही अबाधित राहील, ती हुकुमशाही इकडे कधी येणार नाही। संविधान जिंदाबाद।
माननीय राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली निघालेली आहे ही संविधान जागर यात्रा. तुम्ही सुद्धा यामध्ये जागर यात्रा. राहुल भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भावांनो आणि बहिणींनो, ज्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जय असो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जय असो. भाऊ गावागावामध्ये कसा रिस्पॉन्स मिळतोय आपणास? जोरदार. आज सकाळी भालगावमध्ये मोठ्या प्रमाणात लोक होते, महिला मोठ्या प्रमाणात होते, युवक मोठ्या प्रमाणात होते आणि यात्रेला एवढा प्रतिसाद मिळतोय की आता बेरामध्ये आम्ही 3 तास उशीर झाला आहे. आम्हाला केवळ प्रतिसाद जास्त असल्यामुळे आम्हाला जायला प्रत्येक गावागावात उशीर होते. दुपारच्या वेळेला खरं तर गावात लोक नसतात, पण आज 3 तास उशीर आल्यानंतर 1 वाजता देखील या गावामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहे. याच्यावर तुम्हाला प्रतिसाद समजेल कसा आहे. दंडेलशाही देशात चालू आहे आणि त्या दंडेलशाहीचा परिपाक म्हणजे तत्व सूत्र बहुजन हिताय बहुजन सुखाय हे सर्व गुंडाळून ठेवलं जात आहे आणि फक्त मुठभर लोकांच्या भल्याकरता ही भारताची लोकशाही ही राबवल्या जात आहे. टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल हे सूत्र बाजूला ठेवून हम दो और हमारे दो यानुसार आपला देश चालवला जात आहे आणि लोकशाहीची पायमल्ली होत असताना नियम बदलला जात आहे आणि त्याकरता संविधान जागराचं औचित्य बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी या औचित्याच्या अनुषंगाने चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये ही संविधान जागर यात्रा सुरू केली आहे. या जागरातून काय तर शेतमालाला भाव नसणे, तर शेतमालाला का भाव नाही या संदर्भामध्ये जागर करणे, नोकऱ्या नष्ट करून त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेस एक व्यवस्था निर्माण करणे या संदर्भात जागर केला जात आहे. आणि ईडी सारख्या ज्या संस्था आहेत या संस्था पुढे करून दमदाटी करून देशाच्या लोकशाहीचा कसा गैरवापर सुरू आहे हे लोकांपर्यंत पोहोचवलं जात आहे. आणि या विधानसभा मतदारसंघातील जे लोकप्रतिनिधी आहेत हे विकास निधीचा आमिष दाखवून किंवा पोलीस केसचा धाक दाखवून कशा चुकीच्या पद्धतीने वागत आहे या संदर्भात देखील या जागर यात्रेच्या अनुषंगाने मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहे. रेल्वेचा मुद्दा ही सुद्धा उपोषण सुरू आहे आणि गेल्या काही दिवसापासून उपोषण सुरू आहे. या मुद्द्यावर काय सांगणार? रेल्वेचा मुद्दा एव्हाना निकाली निघायला पाहिजे होता ही वस्तुस्थिती आहे. 2014 साली नरेंद्र मोदी खामगाव येथे आलेले असताना त्यांनी सांगितलं होतं की ताबडतोब करून देऊ. आता 10 वर्ष झाले तरी रेल्वे व्हायचा अजून पता नाही. त्यामुळे ते आंदोलन आहे, आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. मात्र हे सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत रेल्वे होणार नाही अशी एकूण परिस्थिती आणि चित्र आहे. धन्यवाद. आज आपले बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण 26 जानेवारीला संविधान जागर यात्रेचा शुभारंभ केला आहे आणि आज 27 तारखेला राजमाता जिजाऊच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन आपण ही यात्रा आज सुरू केलेली आहे. संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी लिहिलेली एक घटना. यामध्ये समता, बंधुता, समानता, स्वातंत्र्य या सगळ्या तत्वांचा विचार केलेला आहे आणि आपल्याला 26 जानेवारी 1950ला हे संविधान अर्पण करून देशाला एक लोकशाही
त्यांनी दिली आणि आज या लोकशाहीच्या प्रत्येक मूल्याची पायमल्ली होताना आपल्याला दिसत आहे। त्या लोकशाहीच्या ज्या ठोकशाहीमध्ये परिवर्तन झालेलं आहे याच्या विरुद्ध हल्लाबोल करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी ही संविधान जागर यात्रा काढली आहे आणि या संविधान जागर यात्रेच्या सोबतच लोकशाहीची मशाल सुद्धा आम्ही हातात घेऊन आता पुढे जात आहोत आणि या भाजप सरकारच्या दुष्कृत्यांचा कृष्णकृत्यांचा पाढा वाचण्यासाठी, जनतेच्या समोर ठेवण्यासाठी आणि तरुणांच्या बेरोजगारीवर, शेतकऱ्यांच्या हमी भावावरती, त्यासोबतच स्वतःच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती बोलण्यासाठी आम्ही सगळे प्रत्येकजण गावागावात जाणार आहोत। मी तर सामील होणारच आहे, तुम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये सामील व्हावं असे मी सगळ्यांना आवाहन करतो। जय संविधान।